अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 72. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. मागील भागात आजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या थरथरत उठल्या आणि अन्याच्या समोर हात जोडले. अन्या, मला माफ कर बाळा, मी तुझ्याशी देखील खूप चुकीचं वागली. आजी, हे काय करताय? अन्याने त्यांना थांबवलं. यात तुमची काही चूक नाही, पण मला अविनाशच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते ऐकून खूप वाईट वाटत आहे. तो खूप दुःखी आहे. त्याने खूप काही सहन केलं, पण कधी तक्रार केली नाही. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझी एकच विनंती आहे, त्याला पुन्हा घरी बोलवा. त्याला तुमच्या प्रेमाची व आधाराची गरज आहे. अन्याने हात जोडले व सगळ्यांकडे आसेने पाहू लागली. तर आतापासून पुढे तिचं बोलणं ऐकून बाकीच्यांच्या चेहऱ्यावरही अपराधीपणाची छटा उमटली होती. कोणीच काही बोलत नव्हतं, पण त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव होते. घरच्यांसाठी अविनाशने किती काही सहन केलं हे समजल्यावर प्रत्येकाला आज अपराधीपणा वाटू लागलं होतं. खरंच आम्ही त्याच्यावर अन्याय केला. आजोबांचे डोळे ओलावले होते व त्यांनी हळू आवाजात कबूल केलं. हो, आणि अन्यावरही प्रीती भरल्या डोळ्यांनी बोलली. तसं सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. तर तुला किती काय काय बोलले होते. मला माफ कर, असं म्हणत शिखा अन्याच्या गळ्यात पडली. मी कधीच तुला माफ केलं शिखा? सॉरी मॅडम, अन्या बोलली. तसं शिखाने तिच्याकडे पाहिलं. मॅडम नाही, शिखा. शिखा बोलली. त्या दोघींकडे पाहून आजींनी डोळे पुसले आणि ठामपणे म्हणाल्या, रतन, लवकरात लवकर मला माझा नातू आपल्या घरी हवा आहे. हो आई, मी आत्ताच त्याला घरी घेऊन येतो. बाबा सोप्यावरून उठत बोलले. त्यांचे आवाजात एक वेगळीच ऊर्जा होती. जणू काही ते या एका क्षणात बरे झाले असावेत व अविनाशच्या घरी येण्याने हे त्यांच्यासाठी औषध असावं. घरात क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे आणि सुखाचे भाव होते. बाबा, मीही येऊ का? शिखाने विचारलं. हो चल, मला तिथे घेऊन कोण जाणार? बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि हलकेच हसले. शिखाच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली व ती पटकन उठली आणि बाबांसोबत जायला तयार झाली. तेवढ्यात, थांबा अंकल, इतका वेळ शांत उभा असलेला मॉन्टी अचानक म्हणाला आणि तो बाबांसमोर उभा राहिला. आता नको, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपण त्याला एक सुखद धक्का देऊ, घरी परत आणू, तो आत्मविश्वासाने म्हणाला व बाबा आणि सगळ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मॉन्टीने आपला प्लॅन सगळ्यांना सांगितला. सगळ्यांना त्याची कल्पना खूप आवडली आणि ते त्या प्लॅननुसार पुढचं पाऊल टाकायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. अविनाश आपल्या घरासमोरील रस्त्यावर गाडी उभी करून समोर पाहत होता. त्याच्या नजरेसमोर त्याचं घर होतं. तेच घर जिथे त्याचं संपूर्ण बालपण गेलं होतं, जिथे त्याने हसत खेळत वेळ घालवला होता. पण तिथून बाहेर पडताना त्याच्या मनात केवळ वेदना होत्या. काही दिवस झाले त्याला आपल्या घराची खूप आठवण येत होती. म्हणूनच तो घराच्या बाहेर गाडीत बसून होता. का कुणास ठाऊक, पण त्याचं मन घराकडे खेचलं जात होतं. तो तिथे थोडा वेळ बसून विचार करत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर जुने क्षण ओलांडून गेले. आजीची माया, बाबांचा शिस्तीचा स्वभाव, आईचं प्रेम, आजोबांची शिकवण, शिखाची व त्याची छोटी मोठी भांडणं व तिचं नाटकीपणे रडणं, हे सर्व आठवून त्याच्या मनात एक क्षणासाठी विचार आला, जर मी आत गेलो तर काय होईल? पण त्याने तो विचार झटकला आणि गाडी सुरू केली. तो निघून जाणारच होता तेवढ्यात त्याच्या नजरेस अन्याचे आई बाबा त्याच्या घराच्या गेटमधून बाहेर पडताना दिसले. शिवाय अविनाशला त्याच्या घराच्या टेरेसवर एक मुलगी दिसली व ती ओळखीची भासली. तिचा चेहरा आज स्पष्ट दिसत नव्हता, पण मनात एकच प्रश्न घोळत होता, ती नक्की कोण आहे आणि अन्याचे आई बाबा इथे का आले असतील? त्यांनी लगेचच प्रीतीला फोन लावला. हॅलो मम्मा, घरी काही कार्यक्रम आहे का? आज अचानक कोणीतरी पाहुणे आलेले दिसले. अविनाशने पटकन प्रश्न विचारला. कार्यक्रम नाही, पण हो, पाहुणे आलेले. तुला कसं कळलं? तू कुठे आहेस? प्रीतीने थोडा आश्चर्याने उत्तर दिलं. नाही ग, मी इथून जात होतो तेव्हा टेरेसवर कोणीतरी मुलगी दिसली. कोण आहे ती? अविनाशने दडपण येऊ न देता उत्तर दिलं.
अरे तीच ती मुलगी, ती आम्हाला मंदिरात भेटली होती. मी तुला सांगितलं होतं ना, तिला पाहिल्यावर आईच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की तिला आईच्या सेवेसाठी घरी ठेवावं. प्रीती म्हणाली. मम्मा, असं कसं तुम्ही कोणालाही घरात ठेवून घेतलं आहे? तिची चौकशी केली आहे का? ती कोण, कुठली, कुठे राहते, तिचं नाव काय? अविनाश आश्चर्यचकित झाला व त्याने एक ना अनेक प्रश्न विचारले. हो, आम्ही सगळे तिला ओळखतो आणि तू घाबरू नकोस. ती मुलगी आमच्या ओळखीची देखील आहे. ती कोण आहे हे मी तुला नंतर सांगते, प्रीती म्हणाली. अच्छा, बरं मम्मा, मी नंतर बोलतो. त्याने समोर पाहिलं तर अन्याचे आई बाबा खूप पुढे गेले होते. म्हणून त्याने फोन कट केला व त्यांच्याजवळ जायचं ठरवलं. कदाचित ते इथे का आलेले हे त्यांच्याकडून कळेल म्हणून पुन्हा एकदा त्याने टेरेसवर पाहिलं तर आता तिथे कोणी नव्हतं. त्याने एक उसासा टाकून गाडी अन्याच्या आईबाबांच्या जवळ घेतली. बरं झालं मम्मा, भाईने तुला कॉल केला, नाहीतर आपला प्लॅन फसला असता आणि त्याला सगळं समजलं असतं. शिखा अन्याचा हात घट्ट धरून तिला जिन्यावरून घाईघाईने खाली नेत म्हणाली. अन्या अजूनही घाबरलेल्या नजरेने मागे वळून पाहत होती. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. हो शिखा, तू अगदी बरोबर बोललीस. अजूनही तिच्या बोलण्याला ती सहमती दिली. पण इथे अन्याच्या मनात एक वेगळाच प्रश्न उमटला. पण आई बाबा जर अविनाशला दिसले असतील तर, ती चिंतेने म्हणाली. तिच्या मनात अविनाशच्या संशयी स्वभावाची कल्पना स्पष्ट होती. थांबा, मी त्यांना फोन करते. तिने पटकन फोन काढला आणि वडिलांचा नंबर डायल केला. काही क्षणातच त्यांनी कॉल उचलला. बाबा, तुम्ही कुठे आहात? अवीने तुम्हाला पाहिलं असेल का? बहुतेक तो इथेच आहे, अन्याने थोडे घाबरतच विचारलं. पलीकडून काही क्षण शांतता आणि मग बाबांचा घाबरलेला आवाज ऐकू आला. मी 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 तुला नंतर कॉल करतो. कारण त्यांनी त्याच वेळी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना अविनाशची गाडी त्यांच्या मागे येताना दिसली. म्हणून थोडं बोलून त्यांनी फोन कट केला. अन्या आश्चर्याने फोनकडे पाहत राहिली. त्याचवेळी अवी गाडीत बसून समोर रस्त्यावर चालणाऱ्या अन्याच्या आईबाबांकडे पाहत होता. अन्याचे आईबाबा, ते आमच्या घरी का गेले असतील बरं? तो भुवया उंचावून त्यांच्याकडे पाहत राहिला. काही वेळा पूर्वी निवांतपणे चालत जाणारे ते आता घाईने जात होते. जणू काही ते कोणाच्या नजरेत पडू नयेत यासाठी पडत होते. ते पाहून अवीच्या मनात शंका दाटून आली. क्षणाचाही विचार न करता त्याने गाडी पुढे नेली आणि थेट त्यांच्यासमोर येऊन ती आडवी उभी केली. अन्याचे आईबाबा अचानक थांबले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग अविनाशकडे. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं आश्चर्य आणि काहीसं दडपण दिसलं. अविनाश गाडीतून उतरला आणि थेट त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. नमस्कार काका काकू, अविनाशने हात जोडले. ते दोघं थोडेसे घाबरले होते, पण क्षणात त्यांनी स्वतःला सावरलं. अरे अविनाश, तुम्ही इथे? अन्याची आईने जबरदस्ती हसत विचारले. हो, मी कामानिमित्त इथून जात होतो आणि त्याचवेळी मी पाहिलं की तुम्ही आमच्या घरातून बाहेर येत आहात. काही विशेष कारण? अवी हलकंसं हसला, पण त्याच्या नजरेत संशय स्पष्ट दिसत होता. असं काही नाही, आम्ही सहज आलो होतो. अन्याच्या बाबांनी एका क्षणासाठी नजर चोरली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाले. असं आहे का? मग चला, मी तुम्हाला घरी सोडतो. अवीने त्यांच्या बोलण्यातला तो सहजपणा ओळखला. तो गप्प बसला नाही. त्याला ते दोघे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत हे जाणवलं होतं. म्हणून त्यांच्याशी बोलून काहीतरी धागा नक्की मिळेल म्हणून त्याने गाडीचा दरवाजा उघडला. अन्याच्या आईबाबांनी पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहिलं. आता मात्र अवीच्या मनात नक्कीच काहीतरी गडबड असल्याची खात्री पटली होती. काहीतरी आहे जे हे दोघे माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अवी स्वतःशीच पुटपुटला. तसं त्याच्या चेहऱ्यावरील संशयी भाव पाहून अन्याची आई बाबा गाडीत बसले. अविनाश, काही दिवसांपूर्वी मॉन्टी मला भेटले होते आणि ते बोलले की तुमचे आजी व वडिलांची तब्येत बरी नाही. शिवाय तुमच्याबद्दलही सांगितलं. म्हणून आम्ही दोघे त्यांना भेटून जाण्यासाठी आलेलो, बाकी काहीच कारण नाही. अविनाशच्या चेहऱ्यावर संशयी भाव पाहून रवींद्र बोलले. त्याचं बोलणं ऐकून अवीचं थोडं का होईना समाधान झालं. ठीक आहे काका, तुम्हाला वाटेल की मी तुमची उलट तपासणी करत आहे, पण मला तुम्हाला इथे बघून काळजी वाटली.
मला वाटलं आजीची तब्येतच बिघडली आहे. रवींद्रचं बोलणं ऐकून अविनाशला वाईट वाटलं व म्हणून तो अपराधी भावनेने बोलला. अविनाश, मी तुमची काळजी समजू शकतो, पण मला खात्री अशी आहे की लवकरच सगळं काही ठीक होईल व पूर्वीप्रमाणे तुम्ही सगळे एकत्र आनंदात राहाल. रवींद्र निर्धाराने बोलले. बघू आता काय होतंय काका. तर पुढे काय होईल हे बघत राहा ही कथा मालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा.